घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क। लोकप्रिय आमदार सुनील कांबळे यांनी मातंग समाजाविषयी लक्षवेधी मांडली। सुनील कांबळे। माननीय अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून शासनाला एक विनंती करतो। मातंग समाज हा 18 दारिद्र्यात असणारा समाज, वर्षानुवर्ष त्यांच्याकडे भूमिहीन असणारे, कुठल्याही प्रकारची प्रगती नसणारा समाज, या समाजाचा उत्कर्ष व्हावा, त्यांचा विकास व्हावा या हेतूने शासनाने लहुजी वस्ताद आयोगाची स्थापना केली। लहुजी वस्ताद आयोगाच्या शिफारसी जवळजवळ 68 शिफारसी शासनाने 2011 साली स्वीकारल्या। परंतु ज्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या तर शासनाने एकदा शिफारसी घेतल्या, त्या स्वीकारल्या आणि त्या तशाच कागदावर ठेवल्या गेल्या। समाजाची शासनाने हे सरकार असो किंवा मागच्या सरकारच्या काळात मातंग समाजाचा विकास व्हावा यासाठी ज्या शिफारसी केल्या गेल्या होत्या त्या कुठल्याही शिफारसीची अंमलबजावणी शासनाने केलेली नाही। या ठिकाणी खरं तर मी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की या ठिकाणी ज्या शिफारसीच्या हे आपल्याकडे ज्या शासनाने स्वीकारल्या होत्या तर याच्यात शासनाने वेगवेगळ्या याच्यात मातंग समाजासाठी आपण कृषी खातं असेल किंवा अन्नधान्य पुरवठा असेल की सर्व शासनाच्या सर्व खात्यांना हे केलेलं होतं, पण ते मातंग समाजाची शासनाने घोर फसवणूक केलेली। कुठल्याही प्रकारच्या माझ्या हातात आता या ठिकाणी कृषी यांत्रिकरण योजना म्हणून या शासनाचे GR आहे, शासनाच्या जाहिरात देत, तर या ठिकाणी आपण एकीकडे शिफारशीमध्ये सांगितलं की या ठिकाणी मातंग समाजाला शासन ट्रॅक्टर असेल किंवा वेगवेगळे अवजार असतील तर शेती करण्यासाठी ह्यांच्याकडे जर भूमिहीन आहेत, ह्यांच्याकडे जर शेतीच नसेल तर हे सगळे हे करण्याचं हे काय। आपण दुसरीकडे सांगितलं की मातंग समाजाला जे भूमिहीन आहेत, ज्यांच्याकडे शेत जमीन नाही, तर गायकवाड जे समिती होती मागच्या काळात त्या गायकवाडाच्या ह्याच्यातून या मातंग समाजाला जे भूमिहीन आहेत त्यांना शासनाने जमीन दिल्या गेल्या पाहिजेत। तर माझ्या आतापर्यंत खरं तर शासनाने सुरुवातीपासून आतापर्यंत मातंग समाजावर घोर अन्याय झालेला आहे। कुठल्याही प्रकारचे ना जमीन दिली गेली ना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ या शासनाकडनं ज्या शिफारसी केल्या पण ते शिफारसी केल्या स्वीकारल्या गेल्या। आपल्याकडे अध्यक्ष महोदय खरं तर हा महत्वाचा विषय आहे आणि हा सामाजिक विषय आहे। महाराष्ट्रातला 18 दारिद्र्यात असणारा हा समाज आहे, त्या समाजाचं आम्ही प्रतिनिधित्व करत असताना समाज आम्हाला विचारतो की आपण समाजासाठी काय करता। तर मी या ठिकाणी एवढीच आपल्याला विनंती करतो की आपण ज्या शासनाने 68 शिफारसी ज्या स्वीकारल्या गेलेल्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो। चला मंत्री महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, शासन निर्णय दिनांक 1 ऑगस्ट 2003 अन्वये क्रांतीवीर लहुजी साळवी मातंग समाज अभ्यास गट या ठिकाणी करण्यात आला। सदर आयोगाच्या अभ्यासांती 2008 मध्ये शासनाने 82 शिफारसीचा अहवाल शासनाकडे सादर केला। सदर अभ्यास गटाच्या अहवालानुसार शासन निर्णय क्रमांक 31 डिसेंबर 2011 अन्वये 68 शिफारसी शासनाने तत्वतः मान्य करण्यात आल्या आहेत। उर्वरित 14 शिफारसी मात्र त्याच्यातून अमान्य करण्यात आलेल्या आहेत। माननीय आमदार महोदयांना मला सांगायला या ठिकाणी निश्चितपणाने सांगता येईल की ज्या शिफारसी या ठिकाणी मान्य केल्या त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सरकारच्या मार्फत या ठिकाणी सुरू आहे। महामंडळाने 19 शिफारसी केल्या, त्या 5 शिफारसी अंमलबजावणी केली आहे। भाग भांडवल जवळपास 300 कोटी रुपयावरून आता 1000 कोटी रुपये आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। वीज भांडवलपोटी महामंडळ 20% वरून आता 45% वीज भांडवल केलेलं आहे
आणि थेट कर्ज 25,000वरून 1,00,000 रुपये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण असं काही मनात धरू नये की हे सरकार आपल्या पाठीशी नाही आहे। आपण जे सांगितलं ते खरं आहे की आज समाज दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला समाज आहे आणि या समाजाला बाहेर काढण्याकरता माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा हे सरकार आहे ते या ठिकाणी प्रयत्नशील आहे। गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शासनाने पात्र लाभार्थींना जमीन देण्याचं धोरण घेतलेलं आहे आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे। आपल्याला माहिती आहे की आज कर्ज रूपाच्या ज्या अडचणी येत असतात त्याच्याकरता या सरकारने तालुका आणि जिल्हास्तरीय मेळावे सुद्धा या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि 68 शिफारसींपैकी अंमलबजावणी करण्यात आलेल्या 2,11,000 मध्ये शासन निर्णय काढलेले आहेत आणि ते निर्णय आपल्याला मी देऊ शकतो। जे निर्णय सरकारने काढलेले आहेत ते आपल्याकरता देऊ शकतो। सामाजिक न्याय विभागाकडून अंमलबजावणी करण्याकरता जे निर्णय दिलेले आहेत आणि मला जरा अशा अडचणी ज्या येतात, खरं म्हणायला गेलं तर आपली आमदार मोदयांना माझी हात जोडून विनंती की आपला समाज हा अवेअरनेस मध्ये कमी आहे, जागरूकतेमध्ये कमी आहे। त्याच्याकरता समाजाचे मेळावे घेणे, समाजाला घराच्या बाहेर काढणे ही अत्यावश्यक गरज आहे आणि मला तरी असं वाटतं की सरकार कायम या समाजाच्या पाठीशी उभं राहील। चला, शेवटचा प्रश्न। मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि शासनाला एक विनंती करू इच्छितो की या ज्या शिफारसी लागू केल्या त्याची माझ्या माहितीप्रमाणे आपण आता जे उत्तर दिलं तर असे ज्या गोष्टी असतील तर शासनाचं आभार मानतो, अभिनंदन करतो। परंतु आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एक विनंती करतो की मी मागच्याही अधिवेशनात हा प्रश्न लक्षवेधी लावली होती, त्याची उत्तर दिली होती, पण त्या माननीय मंत्री महोदय याची कुठल्याही प्रकारची कुठेही म्हणजे त्या अधिवेशनात आपण उत्तर दिली पण त्याची अंमलबजावणी झाली नाही। पण या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो, याचं एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण ज्या विद्यार्थ्यांना मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देतो, 200 रुपये सामाजिक न्याय विद्यार्थ्यांनी शाळेत यावं, शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून पालकांना 200 रुपये अनुदान दिलं जातं प्रोत्साहनपर भत्ता। परंतु याची काय माहितीये का साहेब, ते 400 रुपये त्या पालकाला खर्च करावा लागतात तेव्हा 200 रुपये दिले जातात। म्हणजे तो गावातनं तो माणूस तालुक्याच्या ठिकाणी येतो तो त्या 8-10 वेळा त्याला हेलपाटा मारावं लागतात। सामाजिक न्याय खातं असं की ते खरं तर ते असामाजिक न्याय खातं म्हटलं गेलं पाहिजे। त्या समाजाला न्याय देण्याच्या ऐवजी ते खात्यातलं करप्शन आणि भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की तिथला शिपायापासून जो तिथला वरिष्ठ अधिकारी आहे यांच्या कानावर बऱ्याच गोष्टी घातल्या। परंतु या सामाजिक न्याय खातं हे भ्रष्टाचार प्रचंड मोठं भ्रष्टाचार असणारे खाते। माननीय मंत्री महोदयांना एक विनंती करू, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे विद्यार्थ्यांना मातंग समाजाचे विद्यार्थी शाळेत जावे, शिक्षण घेतलं पाहिजे, यांना प्रोत्साहनपर 200 रुपये भत्ता दिला जातो। परंतु त्या पालकाला गावातनं खेडेगावातनं तालुक्याच्या ठिकाणी त्याला 400-500 रुपये खर्च केल्यानंतर ते 200 रुपये भत्ता दिला जातो। ह्याची आपण चौकशी करावी आणि पुढच्या काळात अधिवेशनानंतर आपण एक तातडीने या सर्व ज्या शिफारसी लागू केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होती का नाही याच्यासाठी आपण एक मीटिंग घ्यावी, त्या मीटिंग मधून समाजाला खरं आपण आपल्या माध्यमातून शासनाने न्याय द्यावा अशी आपल्या विनंती करतो। माननीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे 200 रुपयाकरता जर 400 रुपये खर्च करावे लागत असतील तर या ठिकाणी मी त्याची चौकशी करेल। पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्कॉलरशिप असेल, निर्वाह भत्ता असेल, इतर काही गोष्टी असतील आता त्या ऑनलाईन झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा आपण सांगितलेली माहिती सत्य मानून त्याची चौकशी करण्यात येईल आणि आपल्या सगळ्या आमदार महोदयांना त्या शिफारसी लागू केलेल्या आहेत, त्याचा शासन निर्णय निघाला आहे, त्याच्यावर काय अंमलबजावणी होते, घरकुल केली तिथे जात आहे, लहुजी वस्तादांचं स्मारकाची काय घटना आहे, या सगळ्यांकरता हे अधिवेशन संपल्यानंतर 8 दिवसाच्या आत आपल्या सगळ्या आमदारांबरोबर बैठक लावण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे काही कमी अधिक गोष्टी राहिलेल्या असतील त्याच्यामध्ये जे काही आपल्या सूचना असतील त्या मान्य केल्या जातील आणि या खितपत पडलेल्या समाजाला हे सरकार न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।